प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढेवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचपदारी जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणारुणालय भक्त वांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाली ज्याची सत्ता किंवा गतीर वरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मह्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा या भगवान परमात्म्याच्या कृपेनं त्याच्याच आशीर्वादानं त्याच्याच छत्रछायेखाली आपल्या गावातील कैलासवासी नरसिंग मोहन मस्के बाबांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आणि तदनिमित्तानं केलेलं हे कीर्तन सोहळ्याचं सुंदर असं आयोजन नियोजन. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडतात. वाटत नाही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे असं वाटतं. 8 दिवसापासून इथं सप्ताह चालू आहे. एवढं गोड आणि सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या 1 दिवसीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी ज्यांनी केलं बाबांचे चिरंजीव असणारे सतीश दादा नरसिंग असतील, त्याचबरोबर अण्णासाहेब दादा नरसिंग मस्के असतील. अगदी या दोघांच्या सुंदर अशा या आयोजनातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे आणि अगदी या स्टेजवरती माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं ज्ञानानं तपानं सगळ्याच गोष्टीनं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत, ज्यांनी सुरुवातीला गोड सुंदर अशी चाल गायली आहे. महाराष्ट्रातील एक नामांकित नामवंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण श्रीराम महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांचे मी धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीसतोड असणारे आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य अशोक महाराज या ठिकाणी आहेत. हरिभक्तपरायण पप्पू महाराज आहेत. तुम्ही गावातले का सगळे बाबा? बाहेरचं कोणी नाही ना? हरिभक्तपरायण इकडं करपे महाराज आहेत आणि सर्व बन्सी गुरुजी या ठिकाणी आहेत. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होईल आणि सर्वच महाराज मंडळी आहेत. मला सगळ्यांची नावं काय माहीत नाहीत किंवा ज्ञात नाहीत, म्हणून सर्व हरिभक्तपरायण मंडळी मृदंगाला यांची सुंदर अशी साथ मला लाभलेली आहे. महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न दादांनी या ठिकाणी केलेला आहे. ज्यांनी सुंदर असा मृदंग ज्यांचा आहे या ठिकाणी मृदंग विशारद आदरणीय हरिभक्तपरायण आकाश महाराज आहेत. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज आहेत. महाराजांनाही धन्यवाद आणि सर्वच गुणीजन मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी पाहायचंय. आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. तिरुपती साऊंड सर्व्हिस सावळेश्वर दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. दादांचेही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेल. आणि बरं का महिला मंडळ परत कधी वाटलंच कीर्तन पाहावं तर यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं नाव काय? भक्ती चैतन्य इकडे सह्याद्री न्यूज. दोघांच्याही मनापासून धन्यवाद आणि अगदी सगळ्यांच्या चरणी मनापासून मी नतमस्तक होईल. आणि भगवंताच्या नामचिंतन हार्मोनियमला हरिभक्तपरायण प्रसाद दादा कुलकर्णी या ठिकाणी आहेत. दादांच्याही धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. मस्तक आहे पायावरी Let's go!
आज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार कथाकार आईचं वडिलांचं महत्व सांगतोय दादा, आणि सांगणं ही काळाची गरज आहे. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या महाराष्ट्रामध्ये आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. त्याच्यामुळे आई वडील सांगणं ही काळाची गरज आहे. ऐका महिला मंडळ, तो बाप आपल्या जीवनातून जर निघून गेला, या भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. बाप अंतकरणातून, ध्यानातून, मनातून, अंतकरणातून मायनस केला. बाप सहजासहजी आपल्याला कळलाच नाही. बापाची किंमत सहजासहजी माणसाला समजलीच नाही. बाप आधार आहे. आपल्या जीवनातला आधारवड जर निघून गेलं, आपल्या माहेरातला बाप जर निघून गेला, आपल्या माहेरातली आई जर निघून गेली, तिथपर्यंत जाण्याचा अधिकार परत आपल्याला प्राप्त होत. त्या अधिकारानं माणूस त्या दारापर्यंत जाऊ शकत नाही. महिला मंडळ, आपल्यावरती नितांत प्रेम करणारी व्यक्ती जर कोणती असेल तर आपला बाप आहे. त्या बापा इतकं प्रेम आपल्यावरती दुसरं कोणी करू शकत नाही. माझे ज्ञानोबराय म्हटले, जोपर्यंत आई वडील घरात आहेत तोपर्यंत तुम्हाला कुठल्या क्षेत्राला जाण्याची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. हे ज्ञानोबरायांचं सांगणं आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आज या महाराष्ट्रात जी वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली, आपल्याला वाटतं बाप निष्ठुर आहे, बाप मारहाण करणार आहे, बाप कठोर आहे. पण दादा, आपण नारळ पाहिलंय, बाहेरून कितीही कडक असतं, पण ते फोडल्याच्या नंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा तुमचा माझा बाप. संतांनी माणसाला सांगितलं, बाप माणसाला सहजासहजी समजलाच नाही दादा. ऐका, लक्ष माझ्याकडे द्या, वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे, थोडस बारकाईनं कान देऊन फिरतो नाही का. बाप आपल्याला समजलाच नाही. बाप घरातून, दारातून, अंतकरणातून मायनस केला. दादा, या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची जी संख्या वाढत चालली, कधीतरी जा आणि तिथल्या त्या बापाला, तिथल्या त्या आईला कधीतरी विचारा, तुमचा मुलगा काय करतो. ती सांगतील, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे. आज या महाराष्ट्रामध्ये जी नोकरीदार वर्ग आहे, त्यांचीच आई वडील आज वृद्धाश्रमांमध्ये. महिला मंडळ, माझं तुम्हाला एक सांगणं आहे, प्रत्येक आईनं आणि प्रत्येक वडिलानं, प्रत्येक आईनं आपल्या सुनेला जर लेक मानलं आणि प्रत्येक सुनेनं आपल्या आईला जर, आपल्या सासूला जर आई मानलं, तर मला वाटतं दादा, या महाराष्ट्रातली वृद्धाश्रमांची संख्या नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. समजला नाही दादा, आपल्याला फक्त बाप मारहाण करणारा बाप, निष्ठुर बाप, कठोर आहे, हा बाप आपल्याला समजला, पण त्याचं प्रेम, त्याची माया, त्याची ममता कधी माणसाला दिसलीच नाही. मी सांगितलं, साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. एक छोटस दाम्पत्य होतं, घरामध्ये सून होती, मुलगा होता, आणि वडील म्हातारे झाले. आता शेवटी म्हातारं झाल्याच्या नंतर म्हाताऱ्या माणसाची अवस्था ही लहान लेकरासारखी असते बाबा. घरामध्ये वडील घाण करायला लागले. त्या सुनेनं त्या लेकाला, तिच्या नवऱ्याला सांगितलं, तुमच्या घरामध्ये एकतर मी राहील, नाहीतर तुमचे वडील राहतील. म्हणजे काय करायचं, वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाका. फार गोड प्रसंग आहे बरं, ऐका बारकाईनं. आणि त्या
पोरानं रात्रभर विचार केला, बायकोला घरात ठेवायचं की वडिलांना घरात ठेवायचं. पण त्यानं विचार असा केला, वडील गेले वृद्धाश्रमामध्ये टाकले तर बायको इथं राहिली, मला भाकर घालेल, मला खाऊ घालेल, अन्न पाणी मला देईल ती. पण वडील जर मी वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकले आणि बायको जर घरात नसेल तर माझ्या भुकेचं अवघड होईल. म्हणून काय केलं, त्या भल्या ग्रहस्थानं दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांची पिशवी भरली. ऐका बरं, आपल्या वडिलांची पिशवी भरली, आपल्या वडिलांना खांद्यावरती घेतलं आणि वृद्धाश्रमाच्या दिशेने तो निघाला. चालता चालता जात असताना बरोबर घरापासून जवळ होतं आणि गेला 1 किलोमीटर वरती वृद्धाश्रम राहिला होता. एक दगड होता आणि त्या दगडावरती थोडीशी विश्रांती घेण्याकरता तो खाली बसला. तो बाप खांद्यावरनं खाली उतरला आणि त्या दगडावर बसून बाप ढस 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 रडायला लागला. त्या पोरानं बापाला प्रश्न केला, बाबा तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललात म्हणून रडताय का? तुम्हाला मी रोज भेटायला येईल बाबा, काळजी करू नका, तुम्हाला मी घेऊन चाललोय म्हणून रडताय का? माझ्या मुलाची काळजी करता म्हणून रडताय का? तर त्या रडणाऱ्या बापानं उत्तर दिलं, पोरा तुम्हाला घेऊन चाललंय याचं दुःख नाहीये, तिथं मला एकट्याला राहावं लागेल याचंही दुःख नाहीये, माझे नातेवाईक मला भेटायला येणार नाहीत याचंही दुःख मला नाहीये. बाबा तुम्ही रडताय का? त्या रडणाऱ्या बापानं उत्तर दिलं, याच्या अगोदर काही काळापूर्वी मी माझ्या बापाला याच रस्त्याने घेऊन चाललो होतो, तेव्हा माझाही बाप याच दगडावरती बसला आणि याच दगडावरती बसून ढस 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 रडला. दुःख या गोष्टीचं आहे, माझ्या कर्माची फळ मला भेटली आहेत म्हणून मला रडायला येतं. मला सांगायचं महिला मंडळ, बाप घरात आहे तोपर्यंत त्या बापाची आणि आईची सेवा करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. गेल्याच्या नंतर किती जरी कार्य केली, किती जरी कपडे दिली, किती जरी जेवण दिलं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही दादा. आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून हा बाप एक सुंदर भाव संतांनी आपल्याला सांगितला की हा बाप सहजासहजी कळला नाही. कविताकारांनी सुंदर एक वर्णन केलंय. माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेना पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, भरविला घास मुटका बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा काढताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, मला कसं होतया, मला कसं होतया, कुणी बाबा म्हणताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बाबा समजलंच नाही आपल्याला वाटतं निष्ठुर आहे, मारहाण करणार आहे. याच्याही पुढे जाऊन एक सुंदर भाव आहे दादा, तो बाप माणसाला कळत नाही. हा अवघड आहे, समजणं कठीण आहे. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कोण
माझे. जीवनात काही जरी नाही ना करता आलं, त्या आईनं जग दाखवलं, ज्या बापानं जन्म दिला त्यांची सेवा करा. जीवनामध्ये काहीही करण्याची माणसाला गरज पडणार नाही. ज्ञानोबराय म्हटले त्यांची सेवा करणं तुमचं माझं कर्तव्य आहे. दादा, या मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जावं लागणार आहे. ज्ञानोबराय म्हटले ज्याची उत्पत्ती झाली त्याचं जाणं ठरलेलं आहे. उपजे ते नासे, नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. उपजल्या पिंडा वस्त्र धारण करतो. ज्ञानोबराय म्हटले या देहाचंही तसंच आहे. हा देह जुना झाला, हा देह म्हातारा झाला, हा देह झिजला की यालाही टाकून द्यावं लागणार आहे आणि पुन्हा नव्याने देह धारण करावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल हॅलो, कस का बंद पडला दादा आवाज? हॅलो, ऐका, लक्ष माझ्याकडे द्या.
ज्ञानोबराय म्हटले जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. देखो कमी करा. या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याचं जाणं हे ठरलेलं आहे. ज्ञानोबरायांचं सांगणं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारेजे चैतन्य नाते. जो जन्माला आला मरण हे अटळ आहे दादा, आणि ते प्रत्येकाला देवादिकांनाही चुकलं नाही. आपण कोणत्या झाडाचा पाला आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. सावता महाराज म्हटले यम कधी येईल, माणसाला कधी घेऊन जाईल याची शाश्वती माणसाकडे नाहीये. कोणी दिवशी ती चालू, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी साधन व्हावे, समयासी साधन व्हावे. एकटेच राहावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. सावता महाराज म्हटले यम कधी येईल, माणसाला कधी घेऊन जाईल याची गॅरंटी, याची शाश्वती माणसाकडे नाहीये. म्हणून लक्षात घ्या, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. आणि माणसाला का जावं लागतं बाबा, त्याचंही कारण आहे. तुमचा माझा हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे, आणि ज्याची त्याची त्याला ज्यावेळी माणसाच्या शरीरातला आत्मा निघून जातो, वायू तत्व निघून जातो, आपण म्हणतो हा ग्रहस्थ हा व्यक्ती गेला, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्या व्यक्तीला अग्निडाग देतो. अग्नि तत्वाचा भाग अग्नि तत्वाला तिथं समर्पित केला जातो. थोडं बारीक आहे का बरं, फार गोड आहे, थोडंसं बारीक आहे नाही का. अग्नि तत्वाचा भाग तिथं अग्नि तत्वाला समर्पित केला जातो. मग दुसऱ्या दिवशी असेल किंवा तिसऱ्या दिवशी असेल, गावगावची पद्धत वेगळी असते. आपण तिथं जातो आणि त्या व्यक्तीला जिथं अग्निडाग दिला तिथली आपण सगळी राख खरडून काढतो. मला सांगा, सगळी जरी खरडून काढली तरी मुठभर का होईना राख त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचा भाग पृथ्वी तत्वाला समर्पित. ती राख असेल, ती अस्थी असेल, आपण घेतो आणि गंगेमध्ये नेऊन समर्पित करतो. जलतत्वाचा भाग जलतत्वाला समर्पित. राहिला आकाश तत्व. या आत्म्याला शांती कधी, आत्म्याला मोक्ष कधी, वर्षश्राद्ध का केलं जातं? शास्त्र आपल्याला सांगतं 10व्याच्या दिवशी कावळा पिंड शिवल्याच्या नंतर आपला हा आत्मा त्या ब्रह्मांडामध्ये फिरत असतो आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर हा आत्मा तिथं पोहोचतो. आणि या व्यक्तीनं जीवनामध्ये किती चांगलं कर्म केली, किती वाईट कर्म केली याची न्याय निवड ही वर्षश्राद्धाच्या दिवशी केली जाते. म्हणून वर्षश्राद्ध हे प्रत्येकाचं केलं जातं, श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध. म्हणून जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. पंचमहाभूतापासून बनलेला हा देह त्याला द्यावा लागणार आहे, म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. येत नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबा राया मानवी देहाला उपदेश करतात, बाबा हा नरदेह प्राप्त झालाय, देह नाही, हा देह मी नाही हे जर आपण शिकलं तर या आत्म्यामध्ये, या देहामध्ये, या शरीरामध्ये फक्त काय उरतो? अभंगाचं.
तादात्म्य जर संपलं तर या शरीरामध्ये काय उरतो दादा? फक्त विठ्ठल उरतो. म्हणून देहहोम देहास्मी ही जी स्थिती आहे ही सुटावी आणि माणसानं अहम ब्रह्मास्मीकडे जावं. ऐका थोडं बारीक ऐका. अहम ब्रह्मास्मीकडे माणसानं जावं. अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा अहंकाराचं कारण आहे. देहोहम आणि अहम ब्रह्मास्मी दोनही माणसाकडे नसावे. मग शेवटी काय असावं? त्याची किंमत शून्य असावी. शून्य. तेव्हा या शरीरामध्ये, तेव्हा या देहामध्ये विठ्ठल उरल्या जातो. विठ्ठल या शरीरामध्ये उरतो. मग शरीर आणि हा आत्मा याचा तीळ मात्र संबंध नाहीये. आत्मा कधी जळत नाही. आत्मा कधी कापला तर कापत नाही. आत्मा कधी तोडला तर तुटत नाही. शरीराचा आणि या आत्म्याचा तीळ मात्र संबंध नाही. मग देह नव्हे मी हे सरे. या शरीरातला आत्मा कधी मरत नाही बाबा. रामायणातला एक सुंदर प्रसंग मी सांगून जाईल तुम्हाला. देह नव्हे मी हे सरे. ऐका बरं. आत्मा कधी मरत नाहीये. वालीची पत्नी तारा ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला त्यावेळी ती तारा प्रभू रामचंद्राकडे आली आणि प्रभूंना विचारलं, स्वामी प्रभू का मारलं माझ्या पतीला तुम्ही? न्याय पाहिजे, न्याय. माझ्या पतीला का मारलं? त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, एक प्रश्न तुला मी विचारतो. मला सांग, तुझं प्रेम तुझ्या पतीवरती होतं, पतीच्या देहावरती होतं की आत्म्यावरती होतं? प्रभू म्हटले, याला मी मारलंय. याचा हा शरीर, याचा हा देह घेऊन आम्हाला अयोध्येला जाऊन काय त्याचं काय लोणचं घालायचं नाही. तू याच्या आत्म्यावरती प्रेम करते की याच्या शरीरावरती प्रेम करते? म्हणे आत्म्यावरती करते. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बाई ग, आत्मा हा कधीच मरत नाही. या शरीरातला, या देहातला आत्मा कधी मरत नाहीये. म्हणून या शरीरातला हा जो देह आहे, आपण म्हणतो माझं माझं माझं, मी हे केलं, मी ते केलं, माझी 100 एकर जमीन आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, मी ते केलं. नाही बाबा, कधीतरी हे मी काढून टाका. या शरीरात फक्त विठ्ठल उरल्या जातो. या देहातलं मी जर काढलं. श्रीमद भागवताची जेव्हा रचना झाली, श्रीमद भागवत जेव्हा रचल्या गेलं, व्यासाधिकांनी विचार केला, भागवताची रचना तर केलीये पण हे द्यायचं कोणाला? हे भागवत द्यायचं कोणाला? त्याच्यासाठी कोणीतरी अधिकारी पाहिजे. म्हणून तिथं आकाशवाणी झाली, तुमचा मुलगा आहे की जो हे भागवत केली, बाहेर या. म्हणे नाही, त्या मायेचा पती ज्यावेळी वचन दिले त्यावेळी मी बाहेर आले. पण कसे आले? कापत कापत नागवेचे पळून गेले. मग त्या ठिकाणी व्यासाधिकांनी
अगदी आपले सेवक वगैरे तिथं पाठवून भगवंताच्या रूपाचं वर्णन, अगदी तिथं श्लोक सगळं काही म्हटलं गेलं. मग ते शुकाचार्य व्यासाधिकांकडे आले आणि व्यासांना सांगितलं, हे भागवत, हे श्लोक मला ऐकायचे. व्यासाधिकांनी सांगितलं त्याच्यासाठी अधिकार असावा लागतो. आणि काय करावं लागेल? परीक्षा द्यावी लागेल. स्वतःच्या मुलाची परीक्षा घेतली. ऐका बरं, आपली मुलं ही पास होतात, वशिला लावून होतात. स्वतःच्या मुलाची परीक्षा घ्यायची ठरवलं व्यासाधिकांनी. मग परीक्षा घ्यायची ठरवलं. परीक्षा घेणारा, ऐका बरं किती सुंदर आहे, परीक्षा देणारा नैष्टिक ब्रह्मचारी होता आणि परीक्षा घेणारा हा गृहस्थी होता. नैष्टिक ब्रह्मचारी आणि गृहस्थी, पण ते गृहस्थी तसेच होते, आपल्यासारखे नव्हते. परीक्षा द्यायचं ठरवलं. त्या ठिकाणी गेले. दिगंबर काय होती, छोटीशी लंगोट अंगावरती धारणी केलेली होती. आणि शुकाचार्य त्या ठिकाणी गेले. दारात सेवक होते, सेवकांना आवाज दिला आणि माझा निरोप त्यांच्यापर्यंत पाठवा. सेवक जवळ आले, विचारलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी व्यासाधिकांचा मुलगा आहे. सेवकांनी ऐकलं, मध्ये गेले. महाराज की जय हो. विचारलं काय? म्हणजे दारामध्ये आले, सांगतात मी व्यासाधिकांचा मुलगा आहे, आतमध्ये येऊ देऊ नका. पुन्हा हे बाहेर गेले. म्हणजे आतमध्ये येता येणार नाही. काय येता येणार नाही? काय येता येणार नाही? संघाचा त्याग करायला सांगितलं. संघाचा त्याग करायला सांगितलं. म्हणजे माझ्यासोबत तर कोणी नाही, मी तर सोबत कोणी आणलेलं नाही, मी एकटाच आलोय. संघाचा त्याग का करायचा? परत सांगितलं, तिचे शब्द बोललोय, या संघाचा त्याग मला करावा लागेल. म्हणे शुकाचार्य आले असं त्यांना जाऊन सांगा. सेवक परत आत गेले. महाराज की जय हो. म्हणे आता काय निरोप? म्हणे त्यांनी सांगितलं शुकाचार्य आले. पुन्हा सांगा संघाचा त्याग करा. सेवक परत बाहेर आले. शुकाचार्यांना सांगितलं संघाचा त्याग करायला सांगतायत. म्हणजे अरे आता काय, आता माझ्यासोबत तर कोणी नाहीये, मी एकटाच इथं आलेलो आहे, तरीही संघाचा त्याग करायचा. मग शेवटी सांगितलं त्यांना जाऊन सांगा मी आलोय. ऐका बरं, त्यांना जाऊन सांगा मी आलोय. सेवकांनी ऐकलं, तिकडं गेले. त्यांना महाराजांना सांगितलं की ते असं सांगतायत मी आलोय. त्यावेळी त्या देवांनी सांगितलं त्यांना म्हणा हा मीच काढून टाका. बस एवढंच का. मी आली माझे नगरी टाकी परत काय गोड प्रमाणे मी आणि माझे. ऐका बरं, मी आणि माझे इथंच आपलं सगळं अडतंय. हे मी केलं, ते मी केलं. काही काही ठिकाणी सत्याला गेलं तर लोक सांगतात ताई भुक्यापासून पाहावं लागतं आम्हाला. मला तर असं वाटतं मी गेल्यावर कसं होईल. मी त्याला म्हणत असते तू मर, तुझ्या 10 वेळेला सत्ता चालू कर. कधीपर्यंत मी 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 कधीपर्यंत, कुठपर्यंत? देहम देहात्मी स्थिती सुटावी आणि अहम ब्रह्मास्मीकडे आपण जावं. त्या दोनही स्थिती चांगली नाहीये. बरं, थोडंसं डोक्यावरून चाललंय, तुम्हाला सोपं करून सांगते. अगदी शेतकरी गृहस्थ असतात, बटाईनं किंवा जमीन आपण त्यांना खायला दिलेली असते. मग तो शेतकरी, त्या शेतीचा मालक भरपूर दिवसांनी शेतीमध्ये फिरण्याकरता जातो आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर कधीच्या नव शेतात गेला आणि गेल्याच्या नंतर बांधावर चालत असताना पायात एक छोटासा काटा घुसला. त्यानं विचारलं काटा काढायचं कशानं? जवळच एक मोठा काटा होता. तो काटा घेतला आणि या काट्यानं काटा काढू. बाबा जगात बरेच असे काटे, काट्यानं काटा काढतो. बरं का, काट्यानं काटा काढायचा म्हणे. मग त्यानं मोठा काटा घेतला आणि त्या छोट्या काट्याला बाहेर काढलं आणि त्यानं तो काटा फेकून नाही दिला. तो काटा त्यानं रुमालामध्ये ठेवला. मजा वाटते त्याशी कोणाला? काटे महाराज इथं नाही ना तुम्ही? तो त्या काट्याला म्हणू लागला काटे महाराज धन्यवाद बरं तुमचे, माझ्या पायातला काटा तुम्ही काढला, रुमालात ठेवला आणि तो काटा त्यानं खिशात घातला आणि घरी गेला.
दुपारी जेवण केलं आणि झोपण्याकरता बेडवरती पडला. बायकोला म्हटलं थोडंसं मी झोप घेतो. डाव्या अंगावरती पडला आणि पडल्याच्या नंतर हाच काटा पोटात घुसला. 36% ऑपरेशन झालं. मला सांगा, पायातला काटा परवडला की खिशातला? पायातलाही बरा नाही, खिशातलाही. कसं देहोम स्थितीही बरी नाहीये, अहम ब्रह्मास्मी सुद्धा बरी. मग देह नव्हे मी हे सरे, मीच देह, माझाच देह आहे. ही जी स्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे, हा संभ्रम जो आपल्याला निर्माण झालेला आहे, ही देहोम स्थिती माणसाला सुटावी. बाबा मला सांगा, देह जर आपला असता तर याला आपण मरू दिलं असतं का? मग आपण का मरू देतो? एखादा व्यक्ती गेला, मनुष्य गेला, मला सांगा, घरातला करता धरता व्यक्ती जर आपल्या घरातून गेला तर ठेवा ना महिनाभर त्याला घरात. लोक लगेच म्हणतात काढा बाहेर. एखादा हॉस्पिटलमध्ये असेल तर लोक नाव नाही घेत, विचारतात बॉडी कुठपर्यंत आली. देह गेला, सगळं संपलं. म्हणून हे मी 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 हे करत बसू नका. या शरीरातलं मी जर काढून टाकला तर फक्त विठ्ठल या शरीरामध्ये. नको नको मान नको लक्षात घ्या. नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, कुठल्या गोष्टीचा गर्व करत आहे? माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे गाडी आहे. एक कोटीच्या गाडीत बसणाऱ्या लोकांच्या मनक्यात गॅप आहे. गर्व कुठल्या गोष्टीचा करायचा? शरीर मी, आपण म्हणतो शरीर माझं आहे, शरीर मीच आहे आणि हे शरीर माझंच आहे. मला सांगा, शरीर आपलं असतं तर आपण याला मरू दिलं नसतं, मरू द्यायचं नसतं. शरीर आपलं आत्मा आहे, आत्मा. म्हणून देह नव्हे मी हे उरला रे दुर्लभ असा नरदेह माणसाला प्राप्त झालेला आहे. संत म्हटले, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आत्मा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. औट हात काम भगवान जीवनात नामचिंतन नाहीये, भक्ती नाहीये, भजन नाहीये. जगद्गुरु तुकोबारे आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. देह अहम ब्रह्मास्मी स्थिती माणसाला प्राप्त व्हावी. सावता महाराज असतील, नामदेवराय असतील, जगद्गुरु तुकोबारे असतील, नाथ महाराज असतील, त्यांना ती स्थिती प्राप्त झाली होती. संसार केला ना त्यांनी, पण संसार तुकोबारांनी केला, नाथ महाराजांनी केला. माझ्या सावता महाराजांनी काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला. बोलो राम राम राम.
प्राप्त झाली भगवंताची प्राप्ती. उरला रे विठ्ठल. देह मी नाहीये, देह माझा. आपण म्हणतो देह माझा आहे, देह मीच आहे. बाबा एखादा व्यक्ती आहे, त्याला शुगर आहे, हॉस्पिटलमध्ये गेला, पायाला जखम झाली, बोटाला जखम झाली. डॉक्टर म्हटले तुमच्या बोटाला जखम झाली, तुम्हाला शुगर आहे, तुमचं बोट काढावं लागेल. हा म्हणे डॉक्टर काहीतरी औषध उपचार करा पण माझं बोट काही काढू नका. परत 15 दिवसांना डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर पायाची जखम वाढत चालली. डॉक्टर म्हणे पहिल्या दिवशी सांगितलं बोट काढावं लागेल, आता पाय पंजातून काढावा लागेल. हा डॉक्टरला म्हणे डॉक्टर काहीतरी टेक्नॉलॉजी करा आणि माझा पाय काढू नका, काहीतरी करा पण पायाची जखम बरी करा. डॉक्टरनी परत औषध गोळ्या दिली. हा परत महिन्याने डॉक्टरकडे आला. डॉक्टर म्हणे आता तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. हा डॉक्टरला म्हणे डॉक्टर काहीतरी करा पण माझा पाय काढू नका. डॉक्टर म्हणे परत माझ्याकडे येऊ नका का. हा डॉक्टरनी त्याला सांगितलं पहिल्याच दिवशी सांगितलं पायाला जखम आहे, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला बोट काढावं लागेल. तुम्ही ऐकलं नाही, परत आले, म्हणलं पाय पंजातून काढावा लागेल. आता परत आले, आता सांगतो तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. तुम्ही जर नाहीच ऐकलं तर पाय तुमचा मांडीतून काढावा लागेल. नाहीच ऐकलं तर महिन्यानं तुमचा पाय कमरेतून काढावा लागेल. आणि तुम्ही नाहीच ऐकलं तर 1.5 महिन्यानं तुम्हालाच काढावं लागेल. देहम स्थिती किती दिवस ठेवणार, किती दिवस मी 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 करत बसणार. इथं माणसाचं काही नाही. दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला. जीवन जगत असताना मनुष्य संपत्ती कमवत असतो आणि संपत्ती कमवत असताना अचानक तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये जर लॉस झाला तर काय होतं, जेवढी काही संपत्ती कमवली तेवढी आपण गमावतो. पण बाबा या जगामध्ये अशी काही लोक जन्माला आली, पैसा गेला, संपत्ती गेली, धन गेलं म्हणून विष पिऊन गळफास येऊन स्वतःचा देह पण गमावतात. सुभाषितकार म्हटले गेलेला पैसा भेटेल, गेलेली जमीन भेटेल, गेलेल्या सगळ्या गोष्टी परत भेटतील पण एकदा का 3.5 हाताचा हा नरदेह गेला हा परत भेटणार नाही. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मनी एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः. गेलेल्या सगळ्या गोष्टी माणसाला परत भेटतात पण एकदा का हा आत्मा, एकदा का हा शरीर, एकदा का हा देह गेला हा परत भेटत नाही बाबा. कारण इतकं छोटंसं आयुष्य देवानं आज आपल्याला दिलेलं आहे. थोडासा विस्तार मी करेल. या युगाचे प्रकार आहेत 4: कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या 4ही युगांचं आयुष्य वेगळं आहे आणि या युगांमध्ये जगणाऱ्या लोकांचं देखील आयुष्य वेगळं आहे. कृतयुगाचं आयुष्य आहे 17,28,000 वर्ष, त्रेतायुगाचं आहे 12,96,000 वर्ष, द्वापारयुगाचं आहे 8,64,000 वर्ष आणि कलियुगाचं आहे 4,32,000 वर्ष. किती कृतयुगाचं, किती काय घेणं देणंच आहे मला. कीर्तन करून जातो घरी, आलो ते सुखकार मान मला कीर्तनात बसलोय. किती होतं परत सांगते, आता विसरू नका, परत सांगते आता ऐका. 17,28,000 वर्ष, 12,96,000 वर्ष, 8,64,000 वर्ष, 4,32,000 वर्ष. कृतयुगाचं किती खाली हो का. झोप आली तर जेवण कमी झाले. किती होतं कृतयुगाचं, पुरुष मंडळ बोला किती होतं. तुला कशाला बोलवले म्हणा. किती होतं आता परत ऐका, शेवटचं सांगणार आहे, याच्या नंतर सांगणार नाही. 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000. याच कलियुगाचे माणसाचं आयुष्य किती कमी होत चाललं आहे का. याच कलियुगाचे जर 4 समान भाग केले तर 4 चरण पडतात. प्रत्येक चरण 1,08,000 वर्षाचा होतो. प्रत्येक चरणाचं
आयुष्य वेगळं आहे, चरणामध्ये जगणाऱ्या लोकांचंही आयुष्य वेगळं आहे. कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये माणसं 100 वर्ष जगायची बाबा. कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये माणसं 100 वर्ष जगायची. कलियुगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माणूस 50 वर्ष जगणार आहे. कलियुगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माणूस 25 वर्ष जगणार आहे. कलियुगाच्या चौथ्या चरणामध्ये माणूस फक्त आणि फक्त 12.5 वर्षाचं आयुष्य जगणार. तुम्ही कथेमध्ये कीर्तनामध्ये कुठेतरी ऐकलेलं असेल, ज्या दिवशी माणूस 12.5 वर्षाचं आयुष्य जगेल त्या दिवशी प्रत्येक जण हरभऱ्याच्या झाडाखाली बसून चतकोर भाकरी मिळवून खाणार आहे. इतकं आयुष्य कमी होत चाललंय. म्हणून संत म्हटले अल्पायुष्य मानव देव. आयुष्य जाणार आहे, हा देह जाणार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात देह नव्हे निघे सरे पुरला उरे विठ्ठल. तुकोबारा म्हणतात काळ माणसाला खाण्यासाठी टपलेला आहे आणि त्या भगवंताचं चिंतन करा. अभंगाचं
मनोनी लागू करा काळ सारा चिंतने. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबरा मानवी देहाला सांगतात, बाबा मनोनी लागू करा, करा करा काही करा लागू करा कशाचा, भगवंताचं नामचिंतन करायचा. कारण काळ माणसाला खाण्यासाठी टपलेला आहे. म्हणून काही करा, भगवंताचं नामचिंतन, भजनानंदाकडे जा, भगवंताचं नामचिंतन करा. जीवनामध्ये आपल्या या शरीराचा, आपल्या देहाचा उद्धार जर कशात असेल तर तो फक्त आणि फक्त भगवंताच्या नामात आहे. भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाही. म्हणून शब्द आला की हा म्हणून शब्द मागचे संदर्भ जोडतो आणि पण आला की सगळं सोडतो. एखादा ग्रहस्थ आहे, कधी कीर्तनाला जात नाही, भजनाला जात नाही, कधी कीर्तन ऐकत नाही, भजन करत नाही, नामचिंतन करत नाही, भक्ती करत नाही आणि चुकून कीर्तनाला आला. त्याला विचारलं, बाबा कधी कीर्तनाला जात नाही, मग आज कीर्तनाला का आले? तो म्हणे काही नाही, ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते आमचे पाहुणे आहेत म्हणून. एखाद्या मुलीचं लग्न जमवायचंय, मुलगी शिकलेली आहे, भरपूर शिकली, छान दिसते, गोरापान रंग आहे आणि ते सांगत 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 त्यानं भरपूर काही सांगितलं. मुलीला स्वयंपाक येतो, मुलगी चांगली दिसते, मुलीकडे सर्व गुण आहेत, M.Com मुलीचं झालेलं आहे, पण म्हणजे मागचं सांगितलेलं सगळं खोटं. म्हणून आला की तो संदर्भ जोडतो, पण आला की सगळं खोटं ठरतं. म्हणून तुकोबरा म्हटले, म्हणून नामचिंतन करा, मनोनी लागू करा काळ सारा चिंतने. नरदेह प्राप्त झाला, दुर्लभ नरदेह देवानं दिला, देवे दिला देह तो या झाला काटा. आणि भगवंताचं नामचिंतन असेल, भगवंताची भक्ती असेल, ही जर करायची असेल तर माणसानं योग्य वयामध्ये आणि योग्य वेळेमध्ये करावी. बाबा म्हातारपणी माणसाच्या आयुष्याचे सूत्र बिघडती, आयुष्याचे सूत्र बिघडती. म्हातारं झालं की माणसाला ऐकू येत नाही, दिसत नाही, बोलता येत नाही, भजन करता येत नाही, नामचिंतन करता येत नाही. आयुष्याचं सूत्र एकदा बिघडलं की माणूस पुन्हा परमार्थ करू शकत नाही. बाबा ज्यांना ऐकू येत नाही ते लोक एवढे विचित्र राहते, ते इतके जोरात बोलते की ते समोरच्याला बहिरं समजते. तुम्ही पहा ते ब्लूटूथ घालणारे कानामध्ये, ते ऐकणारे ते लोक पहा, इतके जोरात बोलते, त्यांना वाटतं आपणच हुशार आहे. कानं गेली, तोंडानं बोलता नाही आलं की समजावं आपल्या तुमच्या माझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलं. मग म्हातारपण या अवस्था माणसाची अशी होते. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. लोक म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. आयुष्याचं सूत्र बिघडता, उमटे बुद्धाची खळा होता. एकदा का आयुष्याचं सूत्र बिघडलं, परमार्थ माणसानं करावा, पण तरुणपणी तर होत नाही. माणसाला ऐकू येत नसतं. बाबा या पहिल्यांची गंमत फार मोठी आहे, प्रक्रिया आहे. एका गृहस्थाचं लग्न झालं, लग्नाला 4च महिने झाले, तो बायकोला बोलायचा, बायको बोललेली, त्याला ऐकू येत नव्हतं. हा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणला, डॉक्टर माझी एक अडचण आहे, माझ्या बायकोला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे सर्दी ताप खोकल्याची गोळ्या दिल्या, त्याला जर असं गोळ्या देऊन मी बरं केलं असतं, पण इथून तिचं मी कसं सांगणार तिला ऐकू येत नाही, तू घरी जा आणि किती फुटावरून तिला ऐकू येत नाही हे बघ आणि नंतर माझ्याकडे ये. हा घरी गेला, पहिल्या दारात उभा राहिला, बायकोला म्हटलं अगं काय भाजी केली, काय प्रतिक्रिया आली नाही. हा म्हणेला 50 फुटावरून ऐकू येत नाही. पुन्हा दुसऱ्या दारात गेला, हा पुन्हा म्हणे अगं काय भाजी केली, तिचा काही रिप्लाय झाला नाही. परत तिच्या जवळ गेला, रक्कन हात उचलला आणि हळू मारलं. जोरात मारायची हिंमत, जोरात मारायची हिंमत, जोरात मारू शकत, बोला, जोरात मारू शकत, जोरात मारायची हिंमत,
नंतर तुमचं तुम्हाला बघायचं बरं. ज्यांचे आले ते बोलू नका. माणूस मारत नाही जोरात, उचलला आणि हळू मारलं. हा म्हणे तुला किती वेळची विचारतोय की भाजी काय केली. ही म्हणे मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला बरं, नाही तर इथं डॉक्टर बोलावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम कोणाचा होता, याचा होता. आणि हा डॉक्टरकडे कशासाठी गेला, बायकोसाठी गेला. ही बहिऱ्यांची गंमत आहे. माणसाला ऐकू नाही आलं, बोलता नाही आलं, चालता नाही आलं, की देवाच्या मंदिरात जाता नाही आलं. तुम्हाला एक सांगेल, तो देव नाही समजला तरी चालेल, पण इथला देव समजून घ्या. माणूस मंदिरात जातो, देवाच्या समोर जातो, देवासमोर हात जोडतो, देवाच्या पाया पडतो. 4थ्या 5व्या 6व्या सेकंदाला माणूस जीवनात एक चुकी करतो. ज्या देवाच्या समोर आपण गेलो त्या देवाच्या समोर जाऊन आपण डोळे झाकतो. गेलो कशासाठी, दर्शनासाठी. काय केलं, डोळे बंद केले. मग तो देव आपल्याला समजला नाही चालेल, पण या अंतकरणातला इथे एक सेन्स आहे. त्याचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा. फिजिकली अनफिट झालं की माणसाचं सूत्र बिघडतात, अडचणी वाढत जातात. म्हणून जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत घ्यायचा परमार्थ, नाही तर एक दिवस जायचं मग लोक टाकणार. म्हणून घ्यायचा परमार्थ करायचा. महाराज आमच्या गावातली बरीच लोक मला म्हणतात, शिवांजली लय लवकर परमार्थाला लागली. खरंच म्हणतात, लय लवकर परमार्थाला लागले. मी त्यांना सांगत असते, बाबा तुम्ही पण याच वयात यावं यात. नाही समजलं, तुम्ही पण याच वयात यावं यात. घरी जाऊ पण तुम्ही पण याच वयात यावं. काय बोलतो तिचं तिलाच माहिती. तुम्हाला कळलं, पुरुष म्हणतात. ती मराठी भाषा आहे आणि जशी वळू तशी ती वळली जाते. बाबा महाराज सातारकर त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगायचे महाराज. मी युट्यूबवरती ऐकलं होतं. पूर्वीच्या काही लोक कीर्तनाला जाताना बैलगाडीमध्ये बसून जायचे. पूर्वी साधन वगैरे काही नव्हती. बाबांनी ओळखीच्या लोकांना प्रश्न केला की तुम्ही कशात आलात. आता एखादा पाहुणा आल्यावर आपण म्हणतो तुम्ही कशात आलात. बाबा म्हटले तुम्ही कशात आलात. त्यांनी सांगता सांगता एका वाक्यात थोडासा बदल केला. त्यांच्या शब्दात बदल झाला, पूर्ण वाक्य बदलून गेलं. ती म्हणे आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो. ज्याला कळलं नाही त्याला धन्यवाद. आता याच्यापेक्षा सोपं मला काही येत नाही. म्हणून तुम्ही पण याच वयात यावं यात. परमार्थ करायचा असेल तरुणपणी करावा. म्हातारपणची अवस्था आहे, नाकमुख गळू लागले लाळानी, कान में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या किती लोकांच्या घराला आग लागली मी पाहणार नाही. ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची ज्यांची घर अजून मजबूत आहे त्यांनी काय करायचंय, करविता तडी परम.
सांगते, आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. किती राहिला अजून बाबा? हां 5 मिनिटं. खाली बसलेलं किती राहिला टाईम? किती राहिला वेळ? किती राहिला? मी कीर्तनाचं नाही विचारत, आयुष्याचं विचारत. मला माहिती माझ्याकडे 2 तास नाही तिथं वेळ पाहायला. मी कीर्तनाचा विचारच नाही, आयुष्याचा विचार. आयुष्याचा वेळ सांगता येतो. इथं इतक्या थाटात उभी राहून कीर्तन करते महिला मंडळ, घरी जाईपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. मार टाकलेली म्हणजे वस्तुस्थिती आहे. सांगू शकत नाही कोण कधी जाईल याची शाश्वती गॅरंटी वरून ती माणसाकडे आहे. क्षण भंगूर नाही बरोबरचा भारी सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल पुढे हुशार थोडा हे ओळ साधा. राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी राम राम स्मरा? कशाच्या आधी? कशाच्या आधी? कधी विचार केला का बाबा? प्रमाण पाठ असतात पण प्रमाणांचा विचार माणूस कधी करत नाही. संत म्हटले राम राम स्मरा आधी. याचा विचार कधी केला का आपण? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर करायचं? मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ती सुभाषित माणसाला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं बाजूला ठेवा, अगोदर भगवंताचं नामचिंतन करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी. पैसा, गाडी, बंगला, धन, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी माणूस तिथं ठेवून जाणार आहे. माणसाच्या सोबत काही येणार नाही. एखाद्याचं घर आहे, घरात कापूस आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, बायको आहे, मुलं आहे, सगळं काही घरामध्येच आहे. आणि त्या घराला आग लागली, शॉर्ट सर्किट झालं, घराला आग लागली. त्या घरातून अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? पैसा काढला पाहिजे, बायको काढली पाहिजे, मुलं काढली पाहिजे, गहू काढला पाहिजे, ज्वारी काढली पाहिजे. काय अगोदर बाहेर काढलं पाहिजे? तुम्ही म्हणाला 11 वाजले, अगोदर तुलाच बाहेर काढलं पाहिजे. ही प्रत्येकाची भूमिका आहे. काय काढलं पाहिजे अगोदर? आदरणीय गुरुजी एक प्रसंग सांगायचे. कुंभार आणि कुंभारी यांचं जर आयुष्य भरपूर असेल तर मडक्याची कमतरता पडत. मग अगोदर काय काढलं पाहिजे? अगोदर काय काढलं पाहिजे? हा अगोदर काय काढलं पाहिजे? बायको बाहेर काढली. मला सांगा, हा संसारूपी हे जे घर आहे, या घरातून तुम्ही बायको बाहेर काढली, तसं या संसारूपी घरामध्ये अगोदर रामाची निवड करा. त्याला संत म्हटले त्वरा करा, मनोनी लागू करा. काळ सारा चिंतने, भगवंताचं नामचिंतन, भगवंताची भक्ती. आणि संत म्हटले नाही संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थ करा, संसार पण करा. संसारी असावे असुनी नसावे, असुनी नसावे.
बरं महिला मंडळ, पण ते कधी त्याला पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. संत म्हटले तसंच आपल्याला संसार करायचा. जो वरी संसार असा करायचा. करुणानं म्हटले नाही, शास्त्रानं व्याख्या केली संसार तर इथे संसार हा प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहे. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहे. तुम्ही ठरवा संसार करायचा की परमार्थ करायचा. संत म्हटले नाही सोडून द्या. म्हणून भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन, भगवंताचं नामचिंतन तुकोबारांनी आपल्याला करायला सांगितलं. कारण हा देह असा आहे, या देहाचा उद्धार भगवंताच्या नामाशिवाय होत नाही. लोक म्हणतात भगवंताच्या नामाची ताकद काय, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी गगनाहुनी वाढ, नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे. भगवंताच्या नामाचा फायदा आहे, भगवंताच्या नामाची ताकद आहे. जीवनामध्ये केलेली वाईट कर्म, जीवनामध्ये केलेली वाईट काम, जीवनामध्ये केलेली वाईट पाप भगवंताच्या नामानं जळून खाक होतात. म्हणून ते नामचिंतन करायचं. कारण तो काळ ठाण्यासाठी टपलेला आहे आणि हा देह जाणार आहे. या देहाची, या शरीराची माती होणार आहे. म्हणून संत म्हटले शरीराची जावं लागणार आहे. कारण नाश पावणार देह प्राप्त झालेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करा. मनोनी लावू करा काळ सारा चिंतन आहे. तुकोबाराय म्हटले पालनाची चिंता करण्याची गरज नाहीये. तुकोबाराय म्हटले त्याची चिंता करण्याची गरज माणसाला नाहीये. त्याच्यासाठी भगवंत आहे. पण त्या भगवंताला माना, देवाला म्हणा देवा तू माझा आहे मी तुझा आहे. कधीतरी म्हणा त्या देवाला. बाकीची चिंता करण्याची गरज माणसाला नाही. हे तुकोबारायांचं सांगणं आहे. त्याच्यासाठी भगवंत आहे. म्हणून त्या देवाला कधीतरी मान्य करा. लोक देवाला मानायला तयार नाही बाबा. नास्तिक लोक जगात जन्माला आली, देवाला मानत नाही. ते म्हणतात मी देवाला मानत
माझं सांगणं असतं, तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मानतोय, म्हणून तुम्ही या जगात वावरत आहे. पण एक वाक्य ऐका, ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून दे त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. विचारून कशात? रामनाम. बाबा पुढचे म्हणत असतात रामनाम सत्य आणि मागचे म्हणतात किरापुरीचा. म्हणून देवाला माना. कधीतरी आपण जर देवाला नाकारलं तर समजा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व नाकारतोय. देवाला माना. कधीतरी देव कणाकणात गटागटात सर्वा गटी राम देवादेवी सूर्यप्रकाश देवा देव देवाचा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल. सगळ्यांनी प्रेमाने 2 हात वरती करायचे. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी करा 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 सगळं विलंब करा. वरती वेळ भरपूर झाला आपला. करा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. आता वरती आल्या आणि सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजून प्रेमानं भजन म्हणायचं. सगळ्यांनी एक सोबत वाजवायची. एक साहेब दादा असतील, त्यांचा जो पूर्ण मस्की परिवार असेल, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती, या दुःखातून सावरण्याची क्षमता या परिवारामध्ये दे. अगदी शेवटचे 5 मिनिटं तुमचे घेणार आहे. मी कोण सांगितलं मला थोडंसं पाटलावरती बोला म्हणून, फक्त शेवटचे 5 मिनिटं घेऊन सेवेला पूर्णविराम देते. आज मनोज जरांगे पाटलांचा जो काही लढा होता, आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कुठंतरी कल्याण व्हावं, आमची गरिबांची लेकरं कुठेतरी उंच पदावर जावीत, एवढाच हेतू अंतःकरणामध्ये ठेवून काका समाजासाठी लढत होते. कुठंतरी हा लढा पूर्णतेकडे गेलेला आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष काका हा लढा स्वतः हाती घेऊन लढत होते फक्त आपल्या समाजासाठी. माझं एक नेहमीचं वाक्य आहे काकांसाठी की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये, या भारतामध्ये आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण सरकारलाही सांगा संपला नाही आणि संपणारही नाही मनोज जरांगे पाटलांचा दरारा. मनोज जरांगे पाटलांचा दरारा फक्त लढणं समाजासाठी होतं. अजूनही जगाला सांगतात लढल समाजासाठी, मरल समाजासाठीच. महिला मंडळ या माणसानं घरादाराचा त्याग केला, बायका मुलांचा त्याग केला, नातेवाईकांचा त्याग केला, सगळ्या गोष्टीचा त्याग करून फक्त समाजासाठी लढत राहिले. कीर्तनामध्ये 2 तास बोलायचं म्हटलं तर 4 वेळेस आम्ही पाणी पितो. 17 दिवस उपोषण केलं या माणसाने फक्त मराठा समाजासाठी. जगातला असा कुठला माणूस आहे की हातामध्ये माई घेऊन बायकोला सांगितलं आलो तर तुझा, गेलो तर कुंकू पुसून तयार राहा.
असं सांगणारा पहिला माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. समाजासाठीच लढायचं, समाजासाठीच मरायचं. तुम्हाला सांगेल, हा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आज आपले जेव्हा आरक्षण भेटलं तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अशी काही मुलं आहेत बाबा, PSI झाले, IPS झाले, कलेक्टर झाले, इंजिनियर झाले. आणि माझं तरुण बांधवांना आवर्जून सांगणं, मुला मुलींना सांगणं, फक्त आरक्षणावरती अवलंबून राहू नका. अभ्यास करणं ही तुम्हाला काळाची गरज आहे. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढे तुम्ही जास्त उंच जाल. अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला सांगणं, हा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. कारण 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगामध्ये दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटील. समाजासाठी जो हा लढा हाती घेतलेला आहे काकांनी, समाजासाठी लढत राहिले, लढत आहेत, लढत राहतील. मी एक शेवटी छोटस एक गीत तयार केलेलं तेवढं म्हणते आणि सेवेला मी पूर्णविराम देते. घेऊन झाले मराठा समाजावर आरक्षण